विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? कठपुतली. काय आहे? कठपुतली. आणि कोणता धडा आहे? 12वा. तर हा धडाचा हा तिसरा सीझन आहे. पहिला आणि दुसरा सीझन मध्ये आपण काय बघितले की कसा धड्याचं स्पष्टीकरण बघितले की कशाबद्दल आपल्याला अंधविश्वास असा जे धडा आहे किंवा जे शब्द आहे त्यांचा आपल्याला विरोध कसा करायचा हा आपण समजून गेले. तर अजून काय करायचं हे आपण इथे बघणार आहे. चला बघूया. अब दर्शक भरपूर मजा लेने लगे जेव्हा असे म्हणाले की छीक कशाबद्दल आले. छीक कशाबद्दल आले तर म्हणाले की जे ललनची चक्की आहे त्यातून मिरची पिसवली जातात म्हणून आपल्याला छीक येते. सूत्रधार बोला, मित्रों आपने देखा हर घटना के पीछे कोई ना कोई वैज्ञानिक या व्यवहारिक कारण होता है. तेवढ्यात तो काय म्हणाले सूत्रधार की मित्रांनो बघा तुमच्या समोर आहे की जेव्हा असं घटना घडतात तर या घटनाच्या पाठीमागे काही ना काही वैज्ञानिक किंवा व्यवहारिक कारण असतात. कारण की मिरची कसं पिसवते? लग्न बरोबर. जेव्हा लग्न असतात असं नाही. आपल्याला आपला जेव्हा आपण मसाला करतात तेव्हा आपण करतात. पण यांचं व्यवहारिक कारण आहे की त्यांचं लग्न आहे म्हणून. आणि वैज्ञानिक कारण असं आहे की काही असं पण होते आपल्या समोर की काही क्षणात आपण काही कार्य करतात त्यांचा आपल्याला काय करायचं असं पण. जिसे हम सगुन अपसगुन का नाम देकर समय पर अपना काम नहीं करते. काही क्षणात असं असतात की आपण सगुण किंवा अपसगुन असं केलेले जाते आणि त्यांच्या नामावर आपण आपले जे कार्य आहे ते थांबवते आणि परत काय सांगता की अपसगुन झालेले कारण की तुम्ही शिकला किंवा माणसांनी आपला मार्ग कापले असा वेगवेगळा शब्द जे आहे आपल्या समोर येतात. आपण हे नाही बघतात की यांचा बरोबर आपण आपला स्वतःच आपल्याला काम थांबवते. तर हा थांबून जाणारा वेळ जे आहे ते विलंब करतात. आपण हे नाही बघतात. आपण फक्त हे बघतात की त्याने शिकले किंवा माणसांनी रस्ता आपल्या जे काटले आहे त्यातून हे सगळं झाले आहे. जिसका असर हमारे कामों पर पडता है आणि त्यांचं असर कुठे जातात? आपल्या काम जे विलंब आहे त्यातून पडतात. उचित फल हमें नहीं मिलता आणि त्यातून वेळ निघतात त्याचा उचित फल आपल्याला भेटताही नाही. आता आपसे प्रार्थना आहे की कृपया कुप्रथा से बचे. आणि काय म्हणाले आहे की आपला हे प्रार्थना आहे तुमच्या आपला हे प्रार्थना आहे की तुम्ही हा जी कुप्रथा आहे त्यातून बचून घ्या. अंत में सभी कठपुतलियां एक साथ मंच पर आके गाने लगी. आणि हे जेव्हा झाला त्यातून काय झालंय की जे कठपुतली आहे जे इथे तिथे फिरत आहे ते आले आणि येऊन गाणे गाणे काय गाणे बघितलं बघा. देखो देखो सारे बहन भाई करो सकुन अपसुकुन की खत्म लड़ाई. घर घर विज्ञान ने रोशनी फैलाई जन जन में मन से अंधश्रद्धा भगाई. तेवढ्यात तो काय गाणं गात होते की बघा बघा तुमच्या समोर म्हणजे बघा बघा सगळं लोक जे आहे इथे उभे की बहन भाई म्हणजे ताई आणि भाऊ करो म्हणजे करा अपसगुन किंवा सकून किंवा शकून किंवा अपशकून यांचे जे भांडण आहे त्याला खत्म करूया आणि घराघरात आपण एक दुसऱ्याचा घराघरात जाऊन जे विज्ञान आहे त्यांची जी रोशनी आपल्याला दिली आहे त्या लोकांना फैलायचं आहे त्याला पसरवायचं आहे. आणि जन जन के मन से म्हणजे जे लोक आहे जन जे जगात लोक आहे त्यांचा मनातून हा अंधश्रद्धा याला काय करायचं खत्म करायचं आहे. याला खत्म करायचं आहे. तर कसं खत्म होणार तुम्ही सांगा मला सांगा लवकर. चल मी सांगते की हा जे अंधश्रद्धा आहे त्याला आपल्याला कसा निघायचा किंवा त्याला कसा बाहेर काढायचा आहे. तर हा अंधश्रद्धा कसा करायचा आहे आपण बघणार आहे. इस मजेदार बात को लेकर प्रीति बड़ी ही खुश हुई व अब घर जाकर बुआ से बताएगी विश्वास करो या अंधविश्वास. हा सगळं झाडून जो प्रीती आहे ते सगळं बघत होती आणि त्या बघणार ते खूपच आनंदी झाली आणि ते सगळं बघून आता काय करणार आपल्या आता बरोबर बोलणार आहे आणि जे विश्वास आहे
त्याला काय करायचं, अंधविश्वासला करायचा की नाही हा पण सांगणार आहे. तर हा झाला आपला कविताचं स्पष्टीकरण. पूर्ण धड्यांचं काय झालं स्पष्टीकरण. त्यातून आपण काय पाहिले की जे अंधश्रद्धा आहे त्यांचा कारण खूपच आहे. खूपच आहे. जसं शिकले रस्ता माणसांनी रस्ता जे आपलं हे गेले, ते हे सगळं आहे. तर यांच्यात आपल्याला बाहेर कसं निघायचं आहे, हे सगळं तिने या धड्याचं सांगितले. आता हा झाला. आता आपण बघणार आहे शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. बघा, शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिला काय, आजमाना म्हणजे उपयोग अथवा प्रयोग करके देखना. वापरणे, मराठीत अर्थ काय आहे, वापरणे. असर म्हणजे परिणाम आणि मराठीतून पण परिणाम. टिटकना, सहसा, रुकना, अचानक, थांबा. आयोजन, योजना बनाना, योजना बनविणे. जेव्हा आपण काही कार्य करतात त्यातून आपण योजना बनवतात त्या म्हणतात. सूत्रधार, रंगमंच का प्रबंधक किंवा मंच व्यवस्थापक यांचा एक उदाहरण आहे. जेव्हा तुमचा अॅन्युअल फंक्शन असतात, अॅन्युअल फंक्शन काही काही पण फंक्शन असतात, त्याला रंगमंच असं आपण म्हणतात. अंधविश्वास, धार्मिक संस्था म्हणजे धार्मिक आस्था. जेव्हा तुम्ही धार्मिक आस्था करा, असं नाही आहे की नको करा, पण त्यातून तुम्ही किती करतात ते पण आहे. आता तुमच्या समोर आले रिक्त स्थानाची पूर्ती करा म्हणजे रिकाम्या जागा भरा. बघा, एक कठपुतली हात में एक रिक्त लेकर आई. तर यातून काय आले आहे, इथे काही उत्तरे आहेत, त्यातून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. तर मी इथे उत्तर दिलेले आहे, तुम्हाला उत्तर मी दिलेलं आहे. तर काय उत्तर आहे बघा, एक कठपुतली हात में एक नारियल लेकर आई. म्हणजे एक जी कठपुतली होती हाताजवळ किंवा हातावर एक नारियल घेऊन आली. दूसरा, सारी कठपुतलियां रिक्त खड़ी हो गई. म्हणजे साडीची कठपुतली होती ते ठिठक कर खडी हो गई, मतलब टिटून उभी राहिली होती. तर यांचं पण काही उत्तर दिलेलं आहे, त्याला शोधून तुम्हाला लिहायचं आहे. आता तिसरा, जिसे लोग रिकाम्या समजते हैं. रिकामा बघा, तिसरा प्रश्न काय आहे, जिसे लोक रिकामा समजते. रिकामा यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर इथे उत्तर तुमचं आहे अंधविश्वास. काय आहे, अंधविश्वास. आणि चौथा, सारा रिकामा ही छीक रहा था. म्हणजे इथे उत्तर काय येणार, मोहल्ला. तर सारा मोहल्ला ही छीक रहा था. तर हे झालं आपल्या रिकाम्या जागा भरा. अजून काय आहे आपण बघणार आहे. बघा, कथन के सामने सही और गलत के सामने गलत का चिन्ह लगाओ. जिथे सही आहे तिथे सही आणि तिथे गलत आहे तिला गलत करायचं आहे. पहिला काय, आनंद महोत्सव का आयोजन गाव में किया गया था. आनंद हा जो महोत्सव आहे त्याचा कुठे केलेला होता, गावला केलेला होता नाही. तर याचं उत्तर काय आहे, गलत. काय आहे, गलत. दूसरा, शिल्पकाल के दुकान के सामने सूत्रधार की आवाज सुनकर प्रीती रुकी. जो शिल्पकला यांची जे दुकान होती त्याला बघून त्यांचा आवाज ऐकू कोण थांबली होती, प्रीती. हा उत्तर त्याचा गलत आहे. काय आहे, गलत. आता तिसरा, कठपुतली ने जोर से नारियल जमीन पर पटका. जेव्हा फूल काढायचं होतं तेव्हा कठपुतली काय केली होती, नारियलला जमिनीवर टाकली होती. तर हा उत्तर तुमचा सही आहे. दुसरा, काली बिल्ली चूहों को पकडने के लिए लपकी. जे काली बिल्ली होती त्या चुहाला लपकासाठी केली होती. तर हा पण सही आहे. पाचवा, विज्ञान ने जन जन के मन में अंधश्रद्धा जगाई. विज्ञान या लोकांनी जे मतलब लोक जे आहेत त्यातून जनजन घेऊन अंधश्रद्धा असा जागविला आहे का. तर याचं पण उत्तर काय आहे, गलत. कारण की विज्ञान असा काहीही केले नाही आहे. अजून बघूया, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर पहिला, प्रीती अपने मित्रों के साथ कहाँ गई थी. तर प्रीती यानी आपल्या मित्रासोबत कुठे गेली होती. प्रीती अपने मित्रों के साथ आनंद महोत्सव देखने गई थी. प्रीती हा आपल्या मित्राबरोबर कुठे गेली होती, आनंद महोत्सवला बघायला गेली होती. दुसरा, आनंद महोत्सव बोर्ड पर क्या लिखा था. तिथे जो बोर्ड होता तिथे काय लिहिलं होतं, आनंद महोत्सव रखे बोर्ड पर लिखा था कि आइए आइए हमें गलत साबित करके 1000 रुपये ले जाए. तिथे असं लिहिलेलं होता की या इथे या, आम्हाला गलत साबित करून
₹1000 घेऊन जा, असं तिने लिहिलं होतं. बघा तिसरा, नित्य की दुकान के अंदर जाकर प्रीती ने क्या देखा. जे नित्यचं दुकान होतं त्यांचं आतमध्ये जाऊन प्रीती काय बघितले. बघा, नित्य की दुकान के अंदर जाकर प्रीती ने देखा कि कुछ कठपुतलियां रंग बिरंगे कपड़े पहनकर आंखें मटकती इधर उधर आ जा रही है. काय तिने बघितले की नित्याचं जे दुकान होते त्यातून तिने आतमध्ये गेली आणि बघितले की प्रीतीने काय बघितले की काही जे कठपुतली आहेत ते रंगबिरंगी कापडे घालून आखे मटकत आहे. जे आपले डोळे आहेत ते मटकून कधी इथे जाते आणि कधी तिथे जात होते. आणि हा जो वेगळा ढंग चालले होते ते बघून प्रीतीला असं वाटले की हे काय करत आहे. हे लोक जे आहे इथे काय करत आहे, कसा बदल करत आहे आणि यांचा काही अर्थ आहे का? जे अर्धशब्द आहे यांचा काही अर्थ आहे का? असा यांचा उत्तर आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाबद्दल आपल्याला अंधविश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे आणि काही शब्दात आपण बघितले, काही प्रश्न आणि उत्तरे, काही रिकाम्या जागा पण. तर हा शिकून आपल्याला असा आहे की कशाबद्दल आपल्याला अंधविश्वास करायचा की नाही करायचा. तर अंधविश्वास हा सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट आहेत आपल्या जीवनात. कारण की यांच्यात काही जीव असे आहेत जे मृत्यूजवळ आलेले आहेत. तर यांचा शोध करायचा की कसा आहे कसा नाही यांचा पण विचार करायचा आणि लोकांना हा जे अंधविश्वास त्यातून बाहेर करायचा आहे आपलं. पहिलं तुम्ही करा. पहिला आपण हाच विचार करते की पहिले तुम्ही यातून बाहेर टाका, बाहेर काढा, स्वतःला बाहेर काढा. म्हणून तुम्ही लोकांना हा सगळं बोलणार आहे. जेव्हा तुम्हीही हा अंधविश्वास ठेवणार आहे किंवा आहेत तर यांचा तुम्ही लवकर बाहेर या. जेव्हा तुम्ही बाहेर होणार तेव्हा लोक पण बाहेर होणारही.